अवनी संस्था गेल्या 30 वर्षांपासून अनाथ, निराधार, वंचित, स्थलांतरित, वीटभट्टी आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसह कचरावेचक महिलांच्या मुलांसाठी काम करते. बालकांच्या शिक्षण, आरोग्य, सुरक्षिततेबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नुकतीच भेट घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील वीटभट्टी आणि ऊसतोडणीवरील स्थलांतरित बालकांचं सर्वेक्षण करून त्यांना शिक्षण द्यावं, स्थलांतरित कामगारांच्या 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी कामधंद्यांच्या ठिकाणी शासनमान्य अंगणवाड्या सुरू करून पोषण आहार द्यावा, कचरावेचक कुटुंबातील विद्यार्थ्यांची मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती वेळेवर त्यांच्या खात्यावर जमा करावी, जिल्ह्यातील बाल संरक्षण समित्या स्थापन करून त्या कार्यरत कराव्यात, मुलींवरील अत्याचाराच्या वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत असताना राजर्षी शाहू महाराजांच्या वेशभूषेत उपस्थित असलेल्या मुलानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी संस्थेचे प्रथमेश मेलनकेरी, आदर्श दोडमणी, आकांक्षा येडके, स्नेहल निकम, साईराज पाटील, जयश्री कांबळे, अक्षय पाटील उपस्थित होते.